हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत. 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयित मतदार. कित्येक मतदारांची नावं अनेक राज्यांमध्ये याद्यांमध्ये. राहुल गांधींचा गंभीर आरोप. तर शपथपत्र सादर करा, निवडणूक आयोगाचं उत्तर. महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिपची चोरी झाली. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही राहुल गांधींच्या आरोपांवरून घणाघात. युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही बंधू समर्थ आहोत. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. इंडिया आघाडीमध्ये अटी शर्ती नसल्याचे वक्तव्य. राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार का, सवाल उपस्थित. एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी मोदी आणि जेपी नड्डांकडे. तर इंडिया आघाडीत उमेदवार देण्यावरून 2 मतप्रवाह असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर महिला आयोगाचे गंभीर आरोप. सिनेमात काम देण्याच्या आमिषानं मुलींवर लैंगिक अत्याचार. महिलेची तक्रार आहे, पोलिसांनी सांगावं, खडसेंचं आव्हान. कबूतरखान्यांवरील बंदी कायम. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं केलं स्पष्ट. तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि सरकारने निर्णय घेण्याचेही निर्देश. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. शेतकरी पशुपालकांच्या हिताशी तडजोड नाही. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर मोदींचं उत्तर. वैयक्तिकरित्या मोठी किंमत मोजावी लागेल, त्यासाठी तयार असल्याचं केलं स्पष्ट. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 37 पर्यटकांना केलं एअरलिफ्ट. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल.